नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साखर एज्युकेशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। जी काही स्टेट बँक ऑफ इंडियाची क्लेरिकलची रिक्रुटमेंट आलेली आहे, जवळपास 13,735 वॅकन्सीज ऑल इंडियामध्ये आलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला सुद्धा खूप चांगल्या जागा आहे 1163। ओके, मग यावर्षी खूप साऱ्या विद्यार्थ्यांची चर्चा चालू आहे की जागा वाढलेल्या आहे, अजून वाढतील का? तर जागा वाढतील विद्यार्थी मित्रांनो। नंतर काही विद्यार्थी अजून चर्चा करतात की मागच्या वर्षीचा कट ऑफ किती होता, त्याच्या मागच्या वर्षीचा प्रीचा कट ऑफ किती होता, मेनचा कट ऑफ किती होता, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला वन बाय वन क्लिअर करणार आहे। याच्या अगोदर काही विद्यार्थी जे आहे क्लास चालू असताना विचारतात की सर तिथे फॉर्म भरताना सर्कल विचारतात। आता स्टेट बँक ऑफ इंडियाची रिक्रुटमेंट जी आहे ती 18 सर्कलमध्ये होते जवळपास ऑल इंडियामध्ये। त्यामध्ये जवळपास 18 सर्कल आहे, ह्या 18 सर्कलमध्ये रिक्रुटमेंट चालू आहे। त्यामध्ये महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एक सर्कल चूज करायचा आहे, त्यामध्ये मुंबई मेट्रो और महाराष्ट्र ऑब्लिकमध्ये मुंबई मेट्रो और महाराष्ट्र हे सर्कल आपल्याला चूज करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे। मग सर आम्हाला मुंबई मेट्रो चूज केलं तर आम्हाला मुंबईतच जॉब करावा लागेल का, आणि महाराष्ट्र चूज केलं तर महाराष्ट्रात मुंबई वगळता जॉब करावा लागेल का, या बाबतीत सुद्धा मी तुम्हाला क्लिअर करून देतो विद्यार्थी मित्रांनो। जर तुम्हाला जर मुंबईमध्ये जॉब करायचा असेल तर मुंबई मेट्रो जे आहे ते जो काही झोन आहे तो पहिला ठेवा आणि दुसरा झोन जो आहे तो महाराष्ट्र ठेवा। आता मुंबई मेट्रो मध्ये म्हणजे कोणते जिल्हे येतात, यामध्ये मुंबई, नंतर मुंबई सब अर्बन, ठाणे, पालघर, रायगड हे सर्व जिल्हे जे आहेत ते मुंबई मेट्रो मध्ये येतात आणि याच्या व्यतिरिक्त जेवढे काही जिल्हे आहेत ते सगळे मग महाराष्ट्रामध्ये येतात। त्यामुळे तुम्हाला ठरवायचं आहे तुम्हाला मुंबई मेट्रो पहिला द्यायचा की महाराष्ट्र पहिला द्यायचा आहे। ओके, हे तुम्ही ठरवायचं आहे, परंतु सर्कल चूज करत असताना मुंबई मेट्रो तुम्हाला पहिलं ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, तर मागील 3 वर्षाचा वॅकन्सीचा ट्रेंड कसा होता ऑल इंडियामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये। मग त्यामध्ये महाराष्ट्राचा प्रीचा कट ऑफ किती होता आणि मेनचा कट ऑफ किती होता कॅटेगरी वाईज। मग परीक्षा जी आहे या वर्षी इंग्लिश आणि हिंदी आणि इंग्लिश आणि मराठी हे 2 ऑप्शन तुम्हाला फॉर्म भरत असताना विचारतायत आणि टायपिंग कंपल्सरी आहे का, नाही विद्यार्थी मित्रांनो। आणि अजून फॉर्म भरताना तुम्हाला या वर्षाचं जे की समजा ओबीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल, यांना काय करावं लागेल, तुमचं कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते काढून ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो नवीन वर्षामध्ये। तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी काय सांगणार आहे तुम्हाला, या वर्षीचा सेफेस्ट कट ऑफ किती असू शकतो प्रीचा आणि मेनचा, म्हणजे 2024चा प्रिडिक्टेबल कट ऑफ किती असतो, मागच्या 3 वर्षाचा अॅनालाइज करून मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। त्याकरता व्हिडिओ जो आहे तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। बघितल्यानंतर आवडल्यास, माझं अॅनालाइज तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करायचं आहे आणि जे काही विद्यार्थी समजा बँकिंगची प्रिपरेशन करतायत त्यांच्यापर्यंत ही जी माहिती आहे ही माहिती तुम्हाला पोहोचवायची विद्यार्थी मित्रांनो। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आज काय बघणार आहोत, तर मागील 3 वर्षाचा प्री आणि मेनचा कॅटेगरी वाईज कट ऑफ कसा होता हे सगळं मी तुम्हाला इथे अॅनालाइज करून दाखवणार आहे। तर नंतर मागील 3 वर्षातील महाराष्ट्रासाठी वॅकन्सीज कशा होत्या, त्यामध्ये कॅटेगरी वाईज कशा आहे आणि या वर्षी कशा आहे, नंतर या वेळेचा सेफ स्कोर काय असू शकतो आणि परीक्षा जी आहे ती मराठीमधून असणार का, तर मराठीमध्ये असणार। हिंदी आणि मराठी, इंग्लिश हिंदी आणि इंग्लिश मराठी हे 2 ऑप्शन पैकी तुम्हाला एक ऑप्शन चूज करायचे विद्यार्थी मित्रांनो। सर मग SBI ची क्लर्कची परीक्षा आहे, टायपिंग लागते का, टायपिंग लागत नाही। ओके, या ठिकाणी टायपिंग नेसेसरी नाहीये विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 3 वर्षाचा ट्रेंड कसा होता, यामध्ये परीक्षा जी आहे 23 ते 21 मी तुम्हाला इथे कंपॅरिझन करून दाखवणार आहे। 23 ते 21 या ठिकाणी प्री एक्झाम जी आहे 100 मार्काची होणार आहे। 3 सब्जेक्ट याच्यामध्ये असणार, यामध्ये लॉजिकल रिजनिंग, नंतर मॅथ्स आणि इंग्लिश 35 आणि 30 अशा पद्धतीचा पेपर पॅटर्न असणार आहे। नंतर मेन्स जो आहे तो 200 मार्काचा असणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा 4 सब्जेक्ट ऍड असणार आहे। 190 क्वेश्चन 200 मार्काला असणार आहे, ठीक आहे। 190 क्वेश्चन 200 मार्काला असणार आहे, म्हणजे 200 पैकी तुमचा कट ऑफ असणार आहे, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो। मग 2023चा वॅकन्सी किती होत्या ऑल इंडियामध्ये, तर वॅकन्सी ज्या आहे त्या खूप चांगल्या होत्या 2023 मध्ये 8,283, पण महाराष्ट्राच्या वाट्याला फार कमी वॅकन्सीज होत्या। महाराष्ट्राच्या वाट्याला वॅकन्सीज होत्या फक्त 100, किती होता 100।
मग या 100 वॅकन्सीसाठी महाराष्ट्रासाठी रिक्रुटमेंट झालेली आहे. मग कट ऑफ किती होता मागच्या वर्षी प्रीचा 100 पैकी, तर ऑल कॅटेगरी यामध्ये मग SC असेल, नंतर OBC असेल, नंतर जनरल असेल आणि EWS असेल, या सर्व कॅटेगरीसाठी कट ऑफ होता प्रीचा 71.25. ओके, मग या ठिकाणी फक्त ST कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो मागच्या वर्षीचा कमी होता. ओके, पण ऑल कॅटेगरीसाठी जो काही कट ऑफ होता प्रीचा 71.25 कधीचा 2023चा, मागच्या वर्षीचा 100 जागा जेव्हा महाराष्ट्रासाठी आल्या होत्या त्यावेळेस. त्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातून अप्लाय न करता बाहेरच्या राज्यामधून अप्लाय केलं. त्यामध्ये गुजरात असेल, राजस्थान असेल. यामध्ये ट्रॅजेडी काय झाली विद्यार्थी मित्रांनो, गुजरातचा कट ऑफ कमी लागला महाराष्ट्रापेक्षा. ओके, परंतु राजस्थानचा कट ऑफ काय झाला, जास्त लागला. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी राजस्थानमधून अप्लाय केलं, मग राजस्थानचा कट ऑफ महाराष्ट्रापेक्षा जास्त लागला. ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचे कट ऑफ एवढे मार्क मिळाले होते त्यांना राजस्थानमध्ये नोकरी मिळाली का, नाही. पण ज्या विद्यार्थ्यांनी गुजरातमध्ये फॉर्म टाकला होता तर गुजरातचा कट ऑफ कमी लागला, त्यामुळे त्यांना गुजरातमध्ये जॉईनिंग भेटली. आणि रिसेंटली आमचा एक विद्यार्थी आहे गुजरातला जॉईनिंग भेटली आणि आता लेटेस्ट जे आहे त्यांची LPT झाली, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं. आणि काल माझी चर्चा झाली तर त्यांनी सांगितलं जवळपास 100 लोक जे आहे ते वेटिंग लिस्ट मध्ये घेण्यात आले आणि त्याच्यामध्ये 40 ते 50 विद्यार्थी जे आहेत ते जवळपास महाराष्ट्रीयन आहे, मराठी बोलणारे आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या काही वर्षांपासून बँकिंग मध्ये महाराष्ट्राचा रिझल्ट जो आहे तो सतत इन्क्रीज होतोय आणि बँकिंग एक्झाम बद्दल अवेअरनेस वाढतोय आणि रिझल्ट पण खूप जास्त प्रमाणात येतोय. मागच्या वर्षीच्या रिझल्टच्या बाबतीत सांगायचं झाल्यास साखर एज्युकेशनच्या जवळपास महाराष्ट्रामधून 10% रिझल्ट जो आहे तो साखर एज्युकेशनचा होता विद्यार्थी मित्रांनो. मग मेनचा कट ऑफ किती होता मागच्या वर्षीचा, ST कॅटेगरी जो आहे महाराष्ट्राचा कट ऑफ जो आहे तो 62.75 जो ST कॅटेगरीचा विद्यार्थी आहे त्याला मिळाले. तो विद्यार्थी फायनल सिलेक्ट झाला, SBI मध्ये जॉबला लागला. SC कॅटेगरीचा काय होता 76.75, नंतर OBC 83.25, नंतर EWS 81.75 आणि जनरल 86.5. मग मागच्या वर्षी फक्त 100 जागा होत्या, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, फक्त 100 जागा होत्या आणि कट ऑफ जो आहे तो या 200 पैकी एवढा होता समजा, जवळपास विचार करा. ओके, मग या वर्षी जवळपास 13 पट वॅकन्सी जे आहे ते इन्क्रीज झालेले आहे. 13 पट वॅकन्सीज काय झालेला आहे, इन्क्रीज झालेला आहे. मग या वर्षीचा सेफ स्कोर प्री मध्ये आणि मेन्स मध्ये कसा असू शकतो हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्याकरता शेवटपर्यंत तुम्ही काय करायचंय, व्हिडिओ बघायचा आहे. 2022चा ट्रेंड कसा होता वॅकन्सीचा, ऑल इंडियाचा जर विचार केला तर 5008 वॅकन्सीज होत्या आणि त्यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला होता 747 म्हणजे 747 आणि प्रीचा कट ऑफ होता 6.5 म्हणजे 65.50 हा प्रीचा कट ऑफ होता. यामध्ये ऑल कॅटेगरी SC, OBC, जनरल आणि EWS, फक्त ST चा कट ऑफ जो आहे तो कमी असतो इतर कॅटेगरीपेक्षा. बाकी सर्व कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे प्रीचा सेम असतो, SC, OBC, जनरल आणि EWS चा. ओके, मग ST आता मेनचा कट ऑफ जो आहे तो कसा होता या 2022चा 200 पैकी कसा होता, 52.25 ज्याला मिळाले होते त्याचं सिलेक्शन झालं होतं. नंतर SC मध्ये 68.50 ज्याला मिळाले होते त्याचं सिलेक्शन झालं होतं. नंतर OBC मध्ये 70.25 मिळाले होते ज्याचं सिलेक्शन झालं होतं. EWS मध्ये ज्याचं 70 मिळाले होते तो सिलेक्ट झाला होता आणि जनरल कॅटेगरी मध्ये 76 मार्क ज्याला मिळाले होते तो सिलेक्ट झाला होता 2022 मध्ये. मग सर 2021 मध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला किती होत्या आणि ऑल इंडिया वॅकन्सीज किती होत्या त्याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला एक अॅनालाइज करून दाखवणार आहे आणि वॅकन्सीचा ट्रेंड आणि कट ऑफचा ट्रेंड सुद्धा इथे मी तुम्हाला सांगणार आहे. 2021 मध्ये टोटल वॅकन्सीज होत्या 5000. यामध्ये बॅकलॉग, नंतर एक्स सर्व्हिसमेन, नंतर VI, नंतर HI जे PWD कॅन्डिडेट्स आहे या वॅकन्सीज मी इथे इन्क्लूड केलेल्या नाहीये. या रेग्युलर मार्केट मधल्या वॅकन्सीज आहे, हे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. नंतर या ठिकाणी महाराष्ट्राच्या वाट्याला होत्या 640 वॅकन्सीज. ओके, मग काही वॅकन्सीज वाढल्या पण होत्या आणि SBI नेहमी जवळपास 2 ते 3 वेटिंग लिस्ट काढते आणि या वर्षी सुद्धा स्टेट बँक ऑफ इंडियाने सांगितलेलं आहे की आम्ही जेवढे की समजा रिक्रूट करणार आहोत
त्याच्यापैकी जवळपास 50% विद्यार्थी आम्ही वेटिंगवर ठेवणार आहोत. आता हे वेटिंगवर का ठेवणार आहे? जवळपास 13,735 वॅकन्सी ते भरणारच आहे. त्याच्या व्यतिरिक्त याच्या 50% अजून 7,500 लोक वेटिंगवर ठेवणार आहे. का? याच्या मागचं रिझन असं आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्याला क्लेरिकल पेक्षा मोठी पोस्ट मिळाली, समजा IBPS PO असेल, SBI PO असेल, NICL EO असेल, USL EO असेल, किंवा RBI असिस्टंट असेल, किंवा IRDA मध्ये AM असेल, किंवा समजा जे काही ऑफिसर लेवलची पोस्ट मिळाली, तो विद्यार्थी काय करतो? क्लेरिकलचा जॉब लेफ्ट करतो आणि लेफ्ट केल्यानंतर सतत रिक्रुटमेंटची प्रोसेस SBI ला राबवायला सहज शक्य नाहीये. त्याकरता त्यांनी काय सांगितलं नोटिफिकेशन मध्येच, आम्ही यावर्षी जवळपास 50% जे आहे विद्यार्थी वेटिंगवर ठेवू. त्यामुळे खूप चांगली अपॉर्च्युनिटी विद्यार्थी मित्रांनो यावर्षीची 2024-25 ची. त्यामुळे तयारीला लागा जोरात, चांगला अभ्यास करा, जेवढा तुम्हाला अभ्यास करता येईल तेवढा अभ्यास करा आणि एक पोस्ट जे आहे ती मिळवा विद्यार्थी मित्रांनो. चला तर 2021 चा प्रीचा कट ऑफ किती होता? तर तो होता 66.25 सर्व कॅटेगरीचा. फक्त ST वगळता SC, OBC आणि जनरल EWS या सर्व कॅटेगरीचा कट ऑफ होता 66.25. वॅकन्सी होत्या 640. मग या ठिकाणी 747 होत्या आणि इथे 60.50 होता. म्हणजे इथे कमी झाल्या 100 जागा, कट ऑफ एका मार्काना वाढला. आता माझ्याकडे ST आणि SC या कॅटेगरीचा मेनचा कट ऑफ जो आहे 2021 चा उपलब्ध झालेला नाहीये. फक्त OBC कॅटेगरी जो आहे 81 आणि जनरल कॅटेगरी जो आहे 88.25 जे आहे, ज्यांना मिळाले मेन्स मध्ये 200 पैकी आउट ऑफ, त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे 2021 मध्ये. ओके, मग सर तुम्ही 23 ते 21 जो आहे प्रीचा नंतर मेनचा जो की वॅकन्सीचा ट्रेंड होता तो एकदम व्यवस्थित अनालाइज करून सांगितला. याच्या व्यतिरिक्त तुम्ही या ठिकाणी वॅकन्सीचा जो ट्रेंड होता तो सुद्धा सांगितला. ऑल महाराष्ट्र लेवलला किती होत्या आणि महाराष्ट्र नंतर इंडिया लेवलला किती होत्या आणि त्याचा कट ऑफवर काय परिणाम झाला. यामध्ये इथे फक्त 747 जवळपास समजा 100 जागेचा डिफरन्स आहे. तर एका मार्काने कट ऑफ जो आहे तो काय झाला होता? कमी झाला होता 22 मध्ये. नंतर इथे जवळपास वॅकन्सी जे आहे जवळपास 6 पट कमी झाल्या होत्या. तर कट ऑफ जो आहे तो या ठिकाणी काय झालं होतं? 6 मार्काने जवळपास इन्क्रीज झाला होता. मग या ठिकाणी आता वॅकन्सी ज्या आहे या सगळ्या वॅकन्सीज पेक्षा डबल झालेला आहे जवळपास. आता ऑल इंडियाचा जर विचार केला तर 13,735 म्हणजे 13,735 प्लस या वॅकन्सीज अजून वाढणार आहे. वॅकन्सी कमी होणार आहे का? नाही, वॅकन्सी अजून वाढणार आहे. जवळपास 15 ते 20 हजार रिक्रुटमेंट SBI यावर्षी करणार आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला पण जवळपास हे 1163 तुम्हाला दिसत आहेत. परंतु याच्या व्यतिरिक्त जवळपास 1,500 ते 2,000 वॅकन्सी ज्या आहे रेग्युलर मार्केटमधून घेतल्या जाणार आहे. यामध्ये मी PWDच्या ऍड केलेल्या नाहीये. नंतर जे काही समजा एक्स सर्व्हिसमॅन आहे, एक्स सर्व्हिसमॅनच्या सुद्धा खूप चांगल्या जागा आहे, त्या सुद्धा मी या ठिकाणी ऍड केलेल्या नाहीये. त्यामुळे या वॅकन्सीज अजून वाढतील. जवळपास 2,000 वॅकन्सी ज्या आहेत त्या महाराष्ट्राच्या वाट्याला येतील. मग या ठिकाणी 2024 चा प्रिडिक्टेबल कट ऑफ किती असू शकतो हे मी तुमच्या समोर ठेवणार आहे. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 3 वर्षाचा अनालाइज करून मी हा कट ऑफ तुमच्या समोर ठेवतोय. याच्यामध्ये +2-3 किंवा -2-3 होऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त काही जास्त डिफरंट पडणार नाही. हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा आणि भविष्यात जेव्हा एक्झामचा रिझल्ट लागेल प्रीचा आणि मेनचा, तेव्हा मला हा व्हिडिओ शो करून दाखवा विद्यार्थी मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त काही रिझल्ट लागणार नाहीये. एक तर +2-3 मार्क होईल किंवा -2-3 मार्क होईल. याच्या व्यतिरिक्त काही कट ऑफ लागणार नाहीये विद्यार्थी मित्रांनो. तर माझं जे प्रिडिक्शन आहे 2024-25 चा SBI क्लर्क रिक्रुटमेंटचा प्रीचा कट ऑफ किती आहे आणि मेनचा कट ऑफ किती आहे हे तुमच्या समोर मी मांडतोय कॅटेगरी वाईज. ओके, तर या ठिकाणी SC, OBC आणि जनरल EWS 2024 च्या वॅकन्सीज आहे 13,735. किती आहे? 13,735. महाराष्ट्राच्या वाट्याला सध्या रेग्युलर मार्केटमध्ये आहे 1163. या वॅकन्सी ज्या आहे ते वाढतील. तर माझा अंदाज आहे मिनिमम 48 मार्कावर प्री ऑल कॅटेगरी SC, OBC, जनरल आणि EWS. नंतर मॅक्झिमम 55 मार्क 48 ते 55 मार्कामध्ये ज्या विद्यार्थ्यांना मार्क पडतील ते विद्यार्थी प्री क्वालिफाय करतील. याच्यामध्ये -2-3 +2-3 होऊ शकतात. ओके,
हे लक्षात घ्या, मी होऊ शकतात हा शब्द यूज करतो या ठिकाणी. नंतर मेनचा कट ऑफ कसा असेल तर या ठिकाणी एसटी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे 200 पैकी या ठिकाणी 50 ते 55 मार्क असेल. नंतर एससी कॅटेगरीचा मेनचा कट ऑफ जो आहे तो 65 to 75 असेल. नंतर ओबीसी 68 to 78, नंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरी जो आहे 62 to 75 आणि जनरलचा जो आहे 75 to 85. हा प्रिडिक्टेबल कट ऑफ आहे. असाच कट ऑफ असेल असं नाहीये, याच्यामध्ये +2-3 किंवा -2-3 मार्क होऊ शकतात, हे लक्षात घ्यायचंय विद्यार्थी मित्रांनो. आता पेपरच्या डिफिकल्टीनुसार पण होऊ शकतो कट ऑफ. जर पेपर सोपा आला तर कट ऑफ जास्त जाईल, जर पेपर इझी आला तर कट ऑफ जास्त जाईल, आणि पेपर जर अवघड आला तर याच्यापेक्षा पण कट ऑफ फार कमी येऊ शकतो, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. मग वॅकन्सीचा ट्रेंड या ऍड मध्ये सर्वात जास्त वॅकन्सीज कोणकोणत्या स्टेटला आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो. सर्वात जास्त वॅकन्सीज पूर्ण इंडियामध्ये टोटल सर्कल किती आहे तर 18 सर्कल साठी रिक्रुटमेंट चालू आहे. किती? 18 सर्कल साठी. आपण कोणत्या सर्कल मध्ये येतो तर महाराष्ट्र ऑब्लिक मुंबई या सर्कल मध्ये येतो आपण. महाराष्ट्र ऑब्लिक मुंबई या सर्कल मध्ये, यामध्ये 18 सर्कल आहे. सर्वात जास्त वॅकन्सी जे आहे कोणत्या सर्कल साठी आहे ते आहे यूपी. किती आहे? 1894 वॅकन्सी. नंबर 2 ला आहे एमपी मध्य प्रदेश, यासाठी आहे 1317 वॅकन्सी. नंबर 3 ला आहे जवळपास वेस्ट बंगाल, आणि हे महाराष्ट्र टाकायचं इथे तर वेस्ट बंगाल झालं. ओके, नंबर 3 ला आहे वेस्ट बंगाल. वॅकन्सीज मला आठवत नाहीये सध्या, परंतु त्यांच्या 3 नंबरला वॅकन्सीज आहे नोटिफिकेशन मध्ये. आणि महाराष्ट्राच्या वाट्याला आहे 1163 वॅकन्सीज, आणि बिहारचा 5वा नंबर लागतो. बिहारमध्ये 4 टाइम 1 म्हणजे 1111 वॅकन्सी बिहार साठी आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हे जे काही अॅनालाइज आहे मी मागच्या 2023 पासून ते 21 पर्यंत तुम्हाला अॅनालाइज करून दाखवलेलं आहे, आणि या वर्षीचा प्रिडिक्टेबल कट ऑफ किती असेल हे सुद्धा मी इथे तुम्हाला सांगितलेलं विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, जे काही वॅकन्सीचा ट्रेंड होता तो सुद्धा मी इथे क्लिअर केला. नंतर प्रीचा कट ऑफचा ट्रेंड, नंतर मेनचा कट ऑफचा जो काही ट्रेंड होता कॅटेगरी वाईज ते सुद्धा मी इथे क्लिअर केला. आणि आजच मला अशी माहिती मिळाली की जवळपास 24 डिसेंबर पर्यंत जे काही विद्यार्थी स्टेट बँक ऑफ इंडिया साठी अप्लाय करतायत त्याच्यासाठी जवळपास 4 लाख लोकांनी ऑल इंडियामध्ये अप्लाय केलेलं आहे. अजून सुद्धा ऍप्लिकेशनची जी काही प्रोसेस आहे, म्हणजे विद्यार्थ्याकडून ऍप्लिकेशन ज्या पद्धतीने फास्ट मध्ये केलं गेलं पाहिजे, स्पीड नाही केलं पाहिजे, तेवढी स्पीड अजून विद्यार्थ्याकडून ऍप्लिकेशन करण्यासाठी लागलेली नाहीये. त्यामुळे अनेक विद्यार्थी अजून फॉर्म भरण्याची वाट बघतायत. वाट कशाची बघताय विद्यार्थी मित्रांनो? लवकरात लवकर फॉर्म भरून टाका आणि आपला एक जॉब जो आहे तो सिक्युअर करा स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ऍज अ असिस्टंट म्हणून. नंतर जे काही समजा एनआयसी असिस्टंटचं नोटिफिकेशन आलेले ते सुद्धा फॉर्म भरून टाका. नंतर रेल्वेची जवळपास ग्रुप डी ची 32,000 वॅकन्सीज येतात, त्याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला एकदम व्यवस्थित डिटेल एक्सप्लेनेशन देणार आहे. त्याकरता व्हिडिओ तो आहे तो बनवणार आहे. आजच्या लेक्चर मधून तुम्हाला माझ्या गोष्टी आवडल्या असेल तर तुम्ही नक्की लाईक करायचंय, आणि अनेक विद्यार्थ्यांपर्यंत जे काही समजा बँकिंगची प्रिपरेशन करतायत त्यांच्यापर्यंत ही माहिती जी आहे पोहोचवायची आहे. जे वॅकन्सीचं जे काही ट्रेंड होता 23 ते 21 मी दाखवलेला आहे, 24चा पण दाखवलेला आहे. नंतर प्री आणि मेन्स कॅटेगरी वाईजचा जो काही समजा कट ऑफचा ट्रेंड होता तो सुद्धा मी या ठिकाणी दाखवलेला आहे, आणि 2024चा कट ऑफ किती असू शकतो या ट्रेंड नुसार मी इथे प्रिडिक्ट केलेला आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला नक्कीच या गोष्टी समजल्या असतील मी असं अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.